मरणाहती सुटली काया विचारिया निश्चये ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची न देखिजे झाले श्रम आले वर्म हाताहे ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची तुका म्हणे कैची कीव नव्हे जीव निराळा ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची विठ्ठल विठ्ठल हर सुटली काया विचारिया निश्चय ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हेम शैलाभदेहं धनुषवन कृशानुज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुण निधान वानरानाम देशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि अंजनी गर्भ संभूतं वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं मृगोंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदम्बुज तेजस्मृति प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्र समागत तिष्ठोत्तमनुदकदं
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगाक प्रथम नमन पांडुरंगाक प्रथम नमन पांडुरंगाक प्रथम नमन पांडुरंगाक प्रथम नमन पांडुरंगाक नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरी पासा सदार हो रघुपती के दासा मजरुदयी सद्गुरु जेणे तारिला संसार गुरु मनोन विशेष अत्याधुर्विवेकावरी नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
तीर्थ धाम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। मरणा हाती सुटली काया विचारिया निश्चय नासोनिया गेली खंते सहज स्थिती भोगाची प्रसूत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेलं भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती म्हणत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांच्या अभंग गाथेतील आजच्या प्रसंगाला शोभणारा 4 चरणाचा भंग कीर्तन रूपी सेवे करता निवडला आहे। विठ्ठल अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे। जगद्गुरु श्री तुकोबारा आजच्या प्रस्तुत अभंगामधनं आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर जी काही साधना केली आणि त्या साधनेचं जे काही फळ प्राप्त झालं, ती साधना परिपक्व झाल्याच्या नंतर जे काही साध्य तुकोबाराच्या जीवनामध्ये प्राप्त झालं ते वर्णन करताना जगद्गुरु श्री तुकोबाराला साधकांनी विचारलं का हो महाराज, आयुष्यभर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अंतकाळ गोड करण्याकरता प्रयत्न केला, गोड झाला? महाराज म्हणता इतका गोड झाला, याच्या पुढे जाऊन श्री तुकोबारा म्हणता माझ्या जीवनामध्ये ज्या वेळेला अहम ब्रह्मास्मी या बोधाचा या तत्वज्ञानाचा माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी हे तत्वज्ञान मला प्राप्त झालं आणि माझ्या जीवनामध्ये जी काही पवित्र साधना केली त्या साधनेच्या माध्यमातून आता मरणाच्या ताब्यामधून माझी काया सुटली। आता मला मरण्याची गरज राहिलेली नाही, कारण माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्मा आणि आता मी काही वेगळा राहिलेलो नाही। माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख मी जे काही परिश्रम जे काही उपभोगलं ते सगळ्या दुःखाचं साफल्य माझ्या जीवनामध्ये झालं, कारण आता माझ्या जीवनामध्ये कुठलीही कमतरता राहिलेली नाही। कारण मरणाच्या तावडीमधून इथं जन्म झाला, त्याच्या जीवनामध्ये शरीर टाकावं लागतं, पण श्री तुकोबारा म्हणता मरणाच्या तावडीतून माझी काया सुटली, मला जन्म मरणाच्या एरझारा मारण्याची गरज राहिलेली नाही। का याचं कारण असं झालं, ज्या वेळेला मी भगवान परमात्म्याची अशी काही साधना केली का माझ्या जीवनामध्ये देव आणि मी आता वेगळा राहिलो नाही, ते ब्रह्म आणि मी एकच आहे आणि ते एकरूप झाल्याच्या नंतर जन्म मरणाचे एरझारा कशा शिल्लक राहतील, त्या माध्यमातून आता माझ्या जीवनामध्ये मरणाच्या तावडीमधून काया सुटली, मला आता परत जन्म नाही, परत मृत्यू नाही। विठ्ठल विठ्ठल भावार्थ नामसरार्थ कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांच्या परिचित असणाऱ्या गंगा भागीरथी अंजनाबाई भागवत जामदार आजींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते। त्यांच्या दुःखात असलेला संपूर्ण जामदार परिवार आहे। मला वाटतं मुलगा आहे अशोक भागवत जामदार, सुखदेव रामदास जामदार पुतण्या, मीना सुभाष ठोके पाटे पुतणी, शकुंतला कौतिक शेळके पुतणी, गणेश अण्णा जामदार नातू, प्रवीण अशोक जामदार नातू, साई संतोष जामदार नातू, असा संपूर्ण परिवार त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे। म्हणून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान, तर्पण, पूजाविधी आणि आज त्या माध्यमातून या ठिकाणी येण्याच्या उक्षांच्या माध्यमातून मला वाटतं येरणगावकडं काही नाते संबंध आहे, त्या माध्यमातून त्या ठिकाणी तिकडून यांना सूचित करण्यात आलं। मला वाटतं देवीदास काका घोरपडे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी येरणगावकर अजून माऊली आहेत, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याच्या उगाला वेळोवेळी आमच्या सुखदेव काकांनी फोन केला, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो। त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले मृदंग वर्षी मृदंग अलंकार, आपल्या परिसराचंच नवीन नाशिक जिल्ह्याचं मृदंग क्षेत्रामधलं भूषण आमचे ओमकार बाबांनाही मनापासून धन्यवाद। या बाजूला गोड गायनाची साथसंगत करता स्वर्गंधर सुरेशकार हरिभक्त पारायण आमचे नवनाथ महाराज, या बाजूला स्वर अलंकार सुरेशकार हरिभक्त पारायण, अतिशय आपला परिसर ज्यांच्या आवाजानं दोमदुमून निघाला आमचे निलेश बाबा, श्री महाराजांनाही मनापासून श्री महाराज आहे। आणि एवढं सगळं जुळून येणं, साऊंड गोड गायक वादक हे काही सहजासहज येत नाही बाबा, त्याला योगच असावं लागतो। योगात योग योगेश महाराजही उपस्थित आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद। परिसरातील गावातील भजनी मंडळ आमचे नवनाथ काका निंबाळ्यावरनं ते या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या भगिनी आहे या ठिकाणी दिलेल्या, ते या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद। विनेकरी परिसरातील गावातील भजनी मंडळ आहे, पिंपरीकर आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद। मातृवर्ग पितृवर्ग आणि विशेष म्हणजे साऊंडच्या बाबतीमध्ये कायच बोलायचं नाही का, अगदी खऱ्या अर्थानं फक्त त्यांचा फोन पाहिल्यानंतर म्हटलं वा, ही साऊंड म्हणल्यावर अडचणच नाही, अगदी एकदा साऊंड करता जोरदार टाळी झाली पाहिजे, अगदी इतका गोड ऑपरेटिंग आहे महाराज। साऊंड क्षेत्रामध्ये नाद करा पण आमचं कुठं नाही का, संदीप पाहुणं साऊंड क्षेत्रामध्ये सध्या विशेष क्रांती केलेली आहे नाही का, अगदी आपल्या परिसरातले नाशिक जिल्ह्यातले सगळे साऊंड गोडच आहे, पण महाराष्ट्रातील नावाजलेल्या साधनामय वारकरी कीर्तनकारांना सुद्धा ज्यांच्या साऊंडचं वर्णन करावं असे आमचे संदीप भाऊ आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद। आपला जीवलग यूट्यूब चॅनलचे मालक आमचे बंधू प्रदीप दादा आहे, त्यांनाही धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ। तुम्हाला सगळ्यांना मातृवर्ग पितृवर्ग आमच्या बाबांना धन्यवाद देतो, तुम्ही सगळे मातृवर्ग
पोरग इकडे घेऊन आली नाही का. मला कळलं हे, कारण कोण कुठं जातं काय ते महाराज लोकांना लक्षात आलं पाहिजे बाबा, बरोबर आहे का नाही. म्हणजे समोरच्याची काय भावना आहे बाबा, आपण कुठपर्यंत कीर्तन लांबवलं पाहिजे, काय केलं पाहिजे, नाही ते याचं दामटाईचं चाललं तिकडे भुका लागल्यात नाही का, पण असं समजलं पाहिजे. त्या माध्यमातून सगळ्यांना धन्यवाद देतो. अगदी कमी कालावधीमध्ये मी गोड चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्त वेळ मी सेवा अजिबात करणार आहे. एकदम कमी 4-5-6 वाजेपर्यंत आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न करू, जास्त काही नाही नाही का. तुम्ही म्हणशाला आता हे मंडपाचे खांब कडून याला हाणू नाही का, पण असो अगदी कमी कालावधीमध्ये गोड चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु श्री तुकोबारायचा आहे. तुकोबारायच्या जीवनामध्ये तुकोबारायने आयुष्यभर जी काही साधना केली आणि त्या साधना परिपक्व झाल्याच्या नंतर जे काही साध्य प्राप्त झालं ना, त्या साध्याचं वर्णन तुकोबाराय म्हणता, आता माझ्या जीवनामध्ये जन्म मरणाची एरझार संपली. आणि हा नर्दी असा आहे, जन्म मरणाची एरझार संपवण्याकरताच हा नर्दी. कारण महाराज म्हणता, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. किती वेळेला जन्म घ्यायचा, किती वेळेला मरायचं. बरं, जन्माला येणं एवढं सोपं नाही. ही योनी काही सहजासहजी प्राप्त झाली ना, एक एक योनी कोटी कोटी फेरा लागे बारा जोरदार टाळी. असे प्रमाण चालले आनंद वाटतो नाही का. नाही तर काही काही ठिकाणी नवनाथ काका प्रमाण पाव असे झापूक झुपूक चाला, त्यांनीच ते गोळीगत प्रमाण सोडी त्या नाही का. मग आपल्याला ते गोळीगत प्रमाण सोडले, आपल्याला वाटतं बाई हा काय प्रकार चालला काहीच कळाला नाही का. पण असो अतिशय गोड. महाराज म्हणता, मग लागे वारा मानवाचा किंवा मनुष्याचा. मग ही योनी प्राप्त झाली ना, या योनीनं पवित्र कर्म करा. कारण बाकीच्या योनीनं वाईट कर्म जरी केलं तरी त्यांच्या जीवनामध्ये सुटका होणार आहे. कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्ष्यांच्या जीवनामध्ये पाप काय पुण्य काय काही ते कळत नाही. अनेक हे ज्ञान नाही कोठे याच देही घडी देवाचे भजन. हे भजन करण्याचं ज्ञान, चिंतन करण्याचं ज्ञान फक्त मानवाला आहे. म्हणून मानवानं पवित्र कर्म केलं पाहिजे. कारण आता वाईट कर्म करताना गोड वाटेल, पण माणसाच्या जीवनामध्ये या जगतामध्ये 3 गोष्टी फार बलवत्तर आहे. या 3 गोष्टीला एक वेळेस देवाला नाही घाबरलं तर चालेल, पण माणसानं 3 गोष्टीला घाबरलं पाहिजे. एक आहे वेळ, एक आहे काळ आणि एक आहे कर्म. या 3 गोष्ट, वेळ कुणा करता कधी थांबत नसते, काळ कधी कुणा करता थांबत नसतो आणि कर्म कधी बदला घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून या 3 गोष्टीला माणसानं घाबरलं पाहिजे. कारण आता वाईट कर्म करताना गोड वाटेल, पण महाराज म्हणता, क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही आत्मभोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं आपल्या जीवनामध्ये कर्म आहे त्या कर्मानुसार भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये फळ देतो. कर्मानुसार आपला जन्म होतो आणि कर्मानुसार प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस मारावं लागतं. कोणी असेल, काहीतरी आपलं काळ आणि वेळ आल्याच्या नंतर मनुष्याच्या जीवनामध्ये हे शरीर टाकावं लागतं. बघा, आपल्याला काहीतरी निमित्त असतं, त्या निमित्तानुसार आपल्या जीवनामध्ये एखाद्याचा अपघात झाला, आपण त्याला म्हटलेलं असतो तिकडे जाऊ नको, ते गेला का अपघात होतो. आपण म्हणतो अरे मी त्याला म्हटलं होतं, पण त्याचं ठरलेलं आहे. तिथं जर असेल तिथून कोणी चुकवू शकत नाही बाबा. बघा, आपल्या जीवनामध्ये ज्या निमित्तानं ज्या गोष्टीनं मृत्यू ठरलेला आहे तिथं कसं होत असतो. बघा, मला वाटतं रामप्रभूच्या वंशामध्ये अज नावाचा राजा झाला. कोण आहे हा अज राजा?
रामप्रभूच्या पित्याचं नाव आहे राजा दशरथ, राजा दशरथाच्या पित्याचं नाव आज राजा, आज राजाच्या पित्याचं नाव नभाग, नभागाच्या पित्याचं नाव ययाती, ययातीच्या पित्याचं नाव नहुष, नहुषच्या पित्याचं नाव अंबरीश, अंबरीशाच्या पित्याचं नाव पृशुशुक, पृशुशुकच्या पित्याचं नाव आहे मरु, मरुच्या पित्याचं नाव शिग्रक, शिग्रकाच्या पित्याचं नाव अग्निवर्ण, अग्निवर्णाच्या पित्याचं नाव आहे सुदर्शन, सुदर्शनाच्या पित्याचं नाव आहे शंकर, शंकराच्या पित्याचं नाव आहे प्रवृद्ध, प्रवृद्धच्या पित्याचं नाव आहे अंशुमान, अंशुमानाच्या पित्याचं नाव आहे दिलीप, दिलीपाच्या पित्याचं नाव आहे भगीरथ, भगीरथाच्या पित्याचं नाव आहे कुकुत्स, कुकुत्सच्या पित्याचं नाव आहे रघुराजा, रघुराजाच्या पित्याचं नाव आहे असमंज, असमंजाच्या पित्याचं नाव आहे सगर, सगराच्या पित्याचं नाव आहे असित, असिताच्या पित्याचं नाव आहे भरत, भरताच्या पित्याचं नाव आहे ध्रुसंधी, ध्रुसंधीच्या पित्याचं नाव आहे सुसंधी, सुसंधीच्या पित्याचं नाव आहे मानधाता, मानधाताच्या पित्याचं नाव आहे युवानश्व, युवानश्वाच्या पित्याचं नाव आहे धुंदुमार, धुंदुमाराच्या पित्याचं नाव आहे त्रिशंकू, त्रिशंकूच्या पित्याचं नाव आहे पृथु, पृथूच्या पित्याचं नाव आहे अनरण्य, अनरण्याच्या पित्याचं नाव आहे बाण, बाणाच्या पित्याचं नाव आहे विवस्वान, विवस्वानाच्या पित्याचं नाव आहे इक्ष्वाकू आणि इक्ष्वाकूच्या पित्याचं नाव आहे कुक्षी, कुक्षीच्या पित्याचं नाव आहे विकुक्षी, विकुक्षीच्या पित्याचं नाव आहे कश्यप, कश्यपाच्या पित्याचं नाव आहे मरीच आणि मरीचाच्या पित्याचं नाव आहे ब्रह्मदेव. ह्या 40 पिढ्या तुम्हाला मी रामप्रभूच्या सांगितलेल्या. हे श्री गुरु कृपे नाही, दुसरं काही नाही. त्या माध्यमातून आणि जी रामप्रभूच्या अगोदर जी तिसरी पिढी आहे त्याचं नाव आज राजा, अर्थात रामप्रभूचे जे आजोबा आहे त्यांचं नाव आहे आज राजा. या आज राजाच्या जीवनामधला प्रसंग आहे. काय झालं माहितीये का, आज राजाच्या पत्नीचं नाव आहे इंदुमती. एकदा काय झालं, दोघं बाबा अशा अरण्यामध्ये त्यांचा क्रीडा चालू होता आणि ती अरण्यामध्ये त्या ठिकाणी फिरत असताना त्यांचा क्रीडा चालू असताना आकाश मार्गाने नारद महर्षींची स्वारी चालली. असं नारद महर्षीला महाराज वहन लागत नव्हतं. नारद महर्षींचं त्रैलोक्यामध्ये भ्रमण, कुठेही त्या ठिकाणी नारद महर्षींना जिकडं फिरावं वाटायचं. त्यांना गाडी लागत नव्हती, काही लागत नव्हती. मला वाटतं ओमकार बाबा नारदांसारखं जर आपल्याला बिगर गाडीच फिरता आलं असतं ना, हे 2-2 आणि 4-4 श्राद्ध धरून ठेवले असते संदीप, बरोबर आहे का नाही. पण ते आपल्यावरती त्या ठिकाणी एवढी काही देवाची विशेष कृपा नाही, पण इथं उभं केलं ही सुद्धा कृपाच म्हणावं लागेल. पण नारद महर्षी त्या ठिकाणी भ्रमण करायचे आणि एक दिवस आकाश मार्गानं नारद महर्षी चालले. त्या दिवशी आज राजा आणि इंदुमती त्यांचा क्रीडा चाललेला होता आणि आकाश मार्गानं नारद चाललेले असताना त्यांच्या जीवनामध्ये झालं असं, कोणीतरी नारदांचं पूजन केलं होतं. नारदांच्या विणेला गोड पुष्पहार त्या ठिकाणी घातलेला होता आणि त्या पुष्पहाराचे फुलं इतके सुगंधी होते महाराज, इतके सुगंधी फुलं का त्याचा मकरंद चाखण्याकरता, त्याचा सुगंध चाखण्याकरता काही भुंगे त्या फुलामध्ये, त्या हारामध्ये शिरले होते. आणि ते भुंगे शिरल्याच्या नंतर त्या हाराचं इतकं ओझं वाढलं, इतकं ओझं वाढलं का तो हार खाली पडला आणि तो विणेचा हार खाली गळून पडल्याच्या नंतर ज्या ठिकाणी इंदुमती आणि अजराजा क्रीडा करत होते त्या इंदुमतीच्या गळ्यामध्ये तो हार पडला आणि गळ्यामध्ये तो हार पडल्याबरोबर हार इंदुमतीच्या गळ्यात पडण्याचा टाइम आणि गळ्यात हार पडल्याबरोबर इंदुमतीनं देहत्याग केला, गतप्राण झाली आणि तिचा मृत्यू झाला. ज्यावेळेला तो हार तिच्या गळ्यामध्ये पडल्याच्या नंतर तिचा मृत्यू झाला, अजराजा रडायला लागला. ओक्साबोक्षी तो हार धरतोय, या हारानं माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. छातीवरती त्या ठिकाणी छाती बोडून घ्यायला लागला. परत विचार करतोय, जर माझ्या पत्नीच्या कारणाला हा हार असता, हारानं जर मृत्यू झाला असता तर तो सहज गाळ्यामध्ये पडल्याच्या नंतर माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. मग मी छातीवरती मारल्याच्या नंतर सुद्धा माझा का मृत्यू होत नाही. तर परत त्यांच्या लक्षामध्ये आलं, कुणाला मारण्याला हार कारणीभूत नाही, कुणाला तारण्याला हार कारणीभूत नाहीये, तर भगवान परमात्म्याची ताकद आहे. विषाचा अमृत करू शकतो आणि अमृताचं विष करू शकतो. हे हार फक्त निमित्त मात्र होता. हार काही मारण्याला कारणीभूत नाही, तो फक्त निमित्त आहे आणि त्या निमित्तानं, हाराच्या निमित्तानं त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला आहे. मला सांगा, जर हार निमित्त मात्र होता, प्रत्येक हारानं काही कोणाचा मृत्यू होणार आहे का? आणि जर हारानं मृत्यू झाला असता तर आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ आमच्या गळ्यात हार आहे, बरोबर आहे का नाही? आम्ही टपाटप मरून पडलो असतो, नाही का? तुम्ही म्हणले असते, वा एखाद्यानं कीर्तनात वायताक दिला की ह्या बाबाला मोठा हार येऊन रे, हा पटक्यान गेला पाहिजे, जीव सोडला पाहिजे म्हणशील, नाही का? पण असो, हा हार निमित्त मात्र आहे. मला मुद्दा एवढाच मांडायचा होता, ज्या निमित्तानं, ज्या काळामध्ये, ज्या वेळेमध्ये आपला मृत्यू ठरलेला आहे तिथं होणार म्हणजे होणार. तुम्ही किती चुकवण्याचा प्रयत्न करा, म्हणून आपल्या जीवनामध्ये मृत्यू चुकवता येत नाही. याचं कारण असं आहे, आपल्या जीवनामध्ये आपण ज्या देहाला माझं म्हणतो हा आपला नाहीये. मग मला म्हणता देह हे काळाचे तन कुबेराचे, देह हे काळाचे तन कुबेराचे,
धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. बघा, जसा देहाचा राजा धनाचा राजा कुबेरदेव आहे, तसं या देहाचा राजा काळ आहे. तो काळ एक दिवस येईल, कधी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही. या क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. म्हणून म्हणताना जिंदगी एक किराये का घर है. किराये का म्हणजे भाड्यानं भेटलेलं घर, हे काय आपलं नाही. महाराज म्हणता जिंदगी एक किराये का घर है, एक ना एक दी बदलना पड़ेगा, एक ना एक दी बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर भाड्यानं भेटलेलं घर आहे. तिथं आपलं काहीच आपली सत्ता नाही. जर आपली सत्ता असती तर कोणाला वाटतं की मा गुडघे दुखावा, कोणाला वाटतं की मा डोकं दुखावं, पण ते दुखल्याशिवाय राहतं का नाही. याचं कारण ते आपलं नाहीये. म्हणजे आपलं त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. जे सोबत येणार आहे त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करा. कारण आपल्या जीवनामध्ये आता जर कर्म पवित्र केलं तर अंतकाळ गोड होईल. अन्यथा कर्म जर वाईट असेल, कर्म या जगतामध्ये फार बलवत्तर आहे. कर्मानं भल्या भल्यांच्या सुद्धा जीवनामध्ये सोडलं नाही. अरे राजा दशरथ आहे, जगाच्या मालकाचा बाप आहे, त्रैलोक्य निर्माण करणारे रामप्रभू आहे. त्यांच्या पित्याचं नाव आहे राजा दशरथ. पण राजा दशरथाच्या सुद्धा जीवनामध्ये कर्मानं सोडलं नाही. अंतकाळाच्या वेळेला ज्या वेळेला रामप्रभू वनवासामध्ये गेले, पुत्र वियोगानं राजा दशरथाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालं आणि राजा दशरथ रडायला लागले. कौसल्याई साहेब सुमित्रेनं विचारवर, महाराज तुम्ही का रडता, स्वामी तुम्ही का रडता. त्यावेळेला सांगावं, कौसल्ये सुमित्रे ते समोरच्या भिंतीवरती एक चित्र दिसतंय, ते चित्र माझ्याकडे बघून हसतंय आणि ते चित्र त्या ठिकाणी मला रडवतंय. कुठेही चित्र काही या ठिकाणी दिसत नाही. ते श्रावणाचे मायबाप आहे, ते माझ्याकडे बघून हसताय. कारण श्रावणाच्या मायबापानं शाप दिला होता, जा राजा आम्ही जसे पुत्र वियोगानं मरतोय ना, 4 पुत्र होतील राजा तुला, पण अंतकाळाच्या वेळेला एकही राहणार नाही. 4 पुत्र राजा दशरथा. अंतकाळी एकही नव्हता. जिथं त्यांच्या जीवनामध्ये कर्मानं सोडलं नाही, तिथं तुम्हाला मला काय सोडणार आहे हो. याच्या पुढे जाऊन भल्या भल्या महात्म्यांच्या जीवनामध्ये सोडलं नाही हो. पितामह भीष्माचार्यांसारखा पवित्र महात्मा आहे. कोण आहे पितामह भीष्माचार्य? सामान्य अधिकार नाही, पण त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये कर्मानं बघा कसं सोडलं नाही. पितामह भीष्माचार्यांच्या वडिलांचं नाव आहे शंतनू. हा शंतनू नावाचा जो राजा आहे, हा मागच्या जन्मामध्ये महाभीष्म नावाचा राजा होता. हा महाभीष्म नावाचा राजा एकदा स्वर्गामध्ये देवलोकामध्ये गेला. तिथं त्या ठिकाणी गंगेचं गीत गायन चालू होतं आणि गीत गायन चालू असताना काय झालं माहिती आहे का, वाऱ्याची झुळूक आली, तिचं वस्त्र उडालं आणि तिनं वस्त्र सावरलं नाही. आणि त्या वेळेला झालं असं, तो त्या ठिकाणी महाभीष्म नावाचा राजा एकटक तिच्याकडे बघत राहिला, तिनं वस्त्र सावरलं नाही. हे जेवढाला ब्रह्मदेवाच्या लक्षामध्ये आलं. ब्रह्मदेवानं शाप दिला, अरे देवलोकामध्ये राहून मर्त्य लोकातल्या लोकांसारखं आचरण करता, मृत्यू लोकातल्या लोकांसारखं आचरण करताना तुम्हाला शाप देतो, तुम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागेल. पुढं तोच महाभीष्म नावाचा राजा शंतनू नावाचा राजा झाला. गंगेला सुद्धा मृत्यू लोकामध्ये यावं लागलं आणि कालांतरानं दोघाचा इथं मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर दोघाची योगायोगानं भेट झाली. आणि भेट झाल्याच्या नंतर हा शंतनू राजा गंगेला म्हणतोय, मला तुझ्यासोबत विवाह करण्याची इच्छा आहे. गंगा सांगते, मी तुमच्यासोबत विवाह करायला तयार आहे, पण माझी अट आहे. काय अट आहे? मी लग्न तुमच्याशी करायला तयार आहे, पण माझी अट ऐकून घ्या. काय? लग्न झाल्यानंतर मला काही प्रश्न विचारायचा नाही. असंच काय करतील, तसंच काऊन करतील, मी काही उत्तर देणार नाही. मला काही प्रश्न विचारायचा नाही, विचारला त्या दिवशी मी थांबणार नाही. शंतनू म्हटलं, काय अडचण नाही, तुझी अट मान्य. तू तरी सांगून लग्न करू राहिली, मी तुमचं काही ऐकणार नाही. या न सांगता करत्या तरी काही नाही ऐकते, मग काय करायचं म्हटले नाही का. चल म्हटले, सगळ्या अटी मान्य. दोघाचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर
त्यानंतर कालांतरानं शंतनू राजाला गंगेला एक पुत्र संतान झालं. गंगेनं पहिलं मुलगं धरलं, प्रवाहामध्ये गंगा मैयाच्या प्रवाहामध्ये सोडून दिलं. पण 8 सांगितले होते, काही प्रश्न विचारायचा नाही. परत दुसरं मुलगं झालं, ते प्रवाहामध्ये सोडून दिलं. तिसरं, चौथं, 5वं असे 7 मुलं प्रवाहामध्ये सोडले. 8वं मुलगं झालं, ते सुद्धा प्रवाहामध्ये सोडण्याकरता निघाली. त्यावेळेला मात्र शंतनू राजानं अडवलं. का ग, तू जे काही मुलं झाले ते पाण्यामध्ये सोडते, प्रवाहामध्ये सोडते, नेमकं आपल्या वंशाला काही कुलदीपक ठेवते का नाही म्हटले. काय अडचण काय आहे तुझी, प्रत्येक मुलगा झालं का प्रवाहामध्ये का सोडते. आणि 8 घातलेली होती. प्रश्न विचारला का मी थांबणार नाही, म्हणून प्रश्न विचारल्याबरोबर का कुलदीपक ठेवते का नाही, तू असं का कृत्य करते, हा प्रश्न विचारल्याबरोबर 8वं मुलगं 7 प्रवाहामध्ये सोडले आणि 8वं मुलगं मात्र त्यांच्या हातामध्ये दिलं शंतनू राजाच्या. आणि गंगा सुद्धा त्या प्रवाहामध्ये विलीन झाली, निघून गेली. आणि त्या मुलाचं नाव ठेवलं देवव्रत. आता ऐका, ते 8 जण म्हणजे कोणी सामान्य नाही. ते 33 कोटी देवतेचे जे प्रकार सांगितले, 11 रुद्र, 12 आदित्य, अष्टभैरव, त्या ठिकाणी 2 अश्विनी कुमार, त्यापैकी जे अष्टवसू आहे ते अष्टवसू म्हणजे हे 8 जण आहे. मग त्या ठिकाणी यांना जन्माला आल्याबरोबर 7 जणाला का मारावं लागलं आणि एक देवव्रत का शिल्लक राहिले, तर याचं कारण ऐका. काय झालं माहितीये का, हे अष्टवसू, या अष्टवसूपैका एका वसूच्या पत्नीची मैत्रीण मृत्यू लोकामधली एक राणी होती. दोघांची इतकी मैत्री जुळली. आता त्या वसूच्या पत्नीने विचार केला, मी देवलोकातली, मला जन्म नाही, मृत्यू नाही, पण मृत्यू लोक म्हटलं का मरण येणार आणि माझी जी मैत्रीण आहे ती मरणार. मग हिला अमर करण्याकरता मी प्रयत्न केला पाहिजे. मग काय करायचं म्हणले, कामधेनूचं दूध जर हिला पाजलं तर ही अमर होईल म्हटले. नाही का, ताकद असते महाराज गाईच्या दुधामध्ये, कामधेनूच्या दुधामध्ये सामान्य ताकद नाही. गाईच्या पण गावठी, जेरशीच्या नाही. नाही तर जा जेरशीचं प्यायला, मसडच प्यायला, असं नका गुरु. जेरशी मध्ये नाही. आमचे गुरुवारी माऊली बाबा सांगायचे बाबा पाठामध्ये, पुरावो गावठी गाईचं तुम्ही मूत प्या, पण जेरशीचं दूध सुद्धा पिऊ नका, ताकद आहे महाराज. नाही का, म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं असं, कामधेनूचं. आणि कामधेनू फक्त एकाकडं होती, कोणाकडं, वसिष्ठ नावांच्या ऋषींकडं. मग आता ती हे कशी देतील बुवा आपल्याला. मग तो म्हटलं काळजी करू नको, तो करता मी चोरून आणतो म्हटले. हे चोरण्याकरता 8 वसू गेले. यांनी चोरून घेऊन निघाले आणि निघाल्याबरोबर हे घेऊन निघायचा टाइम आणि तेवढ्या त्यांनी पाहिलं. आता पाहिल्याच्या नंतर एखादा चोरी करताना जर सापडला, तो देव का असाना, माणूस का असाना, कचाट्यात सापडले लोक सोडी त्या का महाराज. नाही का, तो महाराज का असाना. नाही का, समजा आता मी इडून चाललो आणि चालता चालता बाबा एखाद्याचे जर समजा कांदे, एखाद्याचे दरक्षे गोड वाटले आणि जर समजा म्हटलं पाहायला इडकून नाही, चला जेवढे होतील तेवढे घेऊन जाऊ, तसं काही काळजी करू नका, एवढा दळबद्री मी नाही येणारा. पण समजा जर थांबलो, एखाद्याचे द्राक्ष तोडायला गेलो आणि कोणी नाही पाहून असं दाना 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 तोडायला लागलो पिकलेले द्राक्षे, पण तेवढ्यामध्ये जर त्याचा मालक आला अँगल काढून मला नाही हाणायचा का, सांगा बरं. नाही का, पण त्या माध्यमातून पाहिलं, म्हटले अरे अष्टवसूंना पाहिलं, तुम्ही हे काय कृत्य करता, शाप दिला, तुम्हाला मृत्यू लोकामध्ये त्या ठिकाणी जन्माला यावं लागेल, ते दुःख उपभोगावं लागेल. त्या बाकीच्या 7 वसूंना सांगितलं, तो एकटा चोरतोय, आम्ही काय पाप केलं, तुम्ही बघण्याचं पाप केलं, करणारा जितका पापी आहे तितका बघणारा सुद्धा आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला पण बघा, तुम्ही बघण्याचं पाप केलं ना, मग त्यांना उपशाप दिला, तुमचं जन्म झाल्याबरोबर तुमची मुक्तता होईल. आणि 8व्या वसूला शाप दिला, तुम्हाला मात्र बराच कालावधी तिथं राहावं लागेल. आणि तेच 7 जण जन्म झाल्याबरोबर मुक्ती झाली. आणि 8वी जे आहे त्यांचं नाव आहे देवव्रत. प्रसंग असा निर्माण झाला, या देवव्रताच्या जीवनामध्ये किती त्या ठिकाणी पितृभक्ती होती. वेदाचं वाक्य मातृदेव भव पितृदेव भव, त्या पद्धतीनं पित्याची इतकी सेवा केली. आईची सुद्धा आठवण यायची. लहानपणामध्ये आई गेली, आई काय असते, जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नसते, गेल्याच्या नंतर मिळत नसते. ज्या दिवशी आता देव जरी असेल, महात्मा असेल, पण आईची आठवण येणार. म्हणून आईची आठवण आली का ज्या प्रवाहामध्ये आई गेली त्या प्रवाहाजवळ जायचं, आई आई म्हणून आवाज द्यायचा, गंगा मैयानं तिथं प्रगट व्हायचं, आपल्या मांडीवरती कुशीमध्ये घ्यायचं, लेकराच्या डोक्यावरून हात फिरवायचा. असं देवव्रत लहानचा मोठा झाला. एक दिवस शंतनू राजा फिरण्याकरता त्या ठिकाणी वनामध्ये गेले. वनामध्ये फिरण्याकरता गेल्याच्या नंतर झालं त्या ठिकाणी झालं असं, त्या ठिकाणी एक सत्यवती नावाच्या स्त्रीला पाहिलं आणि तिचं सौंदर्य पाहिल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं हिच्याबरोबर आपण विवाह करावा. तिच्या पित्याला सांगितलं, हिचा विवाह जर माझ्याबरोबर लावला तर बरं होईल. तवळाला सांगितलं, मी माझी मुलगी तुम्हाला देऊ शकत नाही. का, याचं कारण असं आहे, तुमचा गंगेसोबत विवाह झालेला, तुम्हाला बायको जरी नसेल, ती जरी निघून गेली असेल, पण तिच्यापासून जो मुलगा आहे कालांतरानं काय होईल, तो मुलगा हस्तिनापूरचा राजा होईल आणि माझ्या मुलीचे जे मुलं आहे ते सेवक होतील. मग ते सेवक होऊ नये याच्या करताना माझी मुलगी तुम्हाला देणार नाही.
शंतनू निराश झाला, घरी आला. घरी आल्यानंतर निराश चेहऱ्यानं पाहिलं. ज्यावेळेला देवव्रतानं पाहिलं आपला बाप निराश, काय नैराश्याचं कारण काय, कारण कळालं. त्या सत्यवती बरोबर विवाह करण्याची अपेक्षा आहे, पण तो बाप देत नाही. का देत नाही? मी राजा होईल म्हणून ना. मग त्या वेळेला झालं असं, त्या ठिकाणी तो देवव्रत तिच्या पित्याकडे गेला. तिला दुसरं नाव होतं योजनागंधा. योजनागंधा का नाव होतं? तर एक योजन तिचा सुगंध जायचा. तिच्या पित्याकडे गेले का, हो तुमची मुलगी माझ्या बापाला द्या. नाही देऊ शकत, कारण तुम्ही राजी व्हाल आणि माझ्या मुलीचे मुलं तुमचे सेवक होईल. मग सांगितलं का, हो तुमचे मुलीचे मुलं सेवक होतील ही जर भीती तुम्हाला असेल तर मी विवाहच करणार नाही. माझ्या जीवनामध्ये मी आजपासून प्रतिज्ञा करतो, अजन्म ब्रह्मचारी व्रत धारण करेल. अजन्म ब्रह्मचारी व्रताची मी आजपासून शपथ घेतो, पण धारण करतो. त्यावेळेला त्यांनी अशी भली मोठी पण घेतला, भली मोठी त्या ठिकाणी भीष्म प्रतिज्ञा त्यांच्या जीवनामध्ये केली का मी अजन्म ब्रह्मचारी व्रताचं पालन करेल. ती भीष्म प्रतिज्ञा केल्याचा परिणाम त्या देवव्रतांच्या जीवनामध्ये नाव पडलं भीष्माचार्य. आता ऐका, ज्या वेळेला सत्यवतीचा आणि शंतनूचा विवाह झाला. विवाह झाल्याबरोबर विवाह करून पत्नीला घरी घेऊन आल्याच्या नंतर सत्यवतीनं सांगितलं का, हो माझा विवाह जर तुमच्या बरोबर झाला असेल याला कारण तुम्ही नाहीये. मग तुमचं राज्य बघून माझ्या बापानं तुम्हाला दिलं नाही. हो मग देण्याचं कारण एकच आहे, काय? त्याला कारण तुमचा मुलगा आहे. माझा मुलगा तुमच्या मुलानं मागणं मागितलं, भली मोठी प्रतिज्ञा केली. ती प्रतिज्ञा कळाल्याबरोबर शंतनू राजाच्या डोळ्यामध्ये गळगळ गळगळ आसवाच्या त्या ठिकाणी धारा लागल्या. सत्यवतीला सोडलं, मध्यरात्री आपल्या पत्नीचा त्याग केला, पत्नीच्या महालाचा त्याग केला आणि निघाल्याच्या नंतर झालं असं, आपल्या मुलाच्या महालामध्ये गेले. दरवाजा वाजवला. त्यावेळेला देवव्रतानं पाहिलं, एवढ्या रात्री कोण आलं. दरवाजा उघडलं, पाहिलं तर आपला मुलगा आहे, त्या ठिकाणी आपला पिता आहे. बाबा इथं का आले, तुमचं काय काम आहे, मला सांगितलं असतं मी तिथं आलो असो. नाही रे, किती सेवा करणार बाबा, तुमच्या डोळ्यामध्ये आसवाच्या धारा दिसताय, याला काय कारण आहे बाळा? या दुःखाच्या नाही रे, याला दुःखाच्या म्हणावा का सुखाच्या म्हणावा हे सुद्धा मला कळत नाही रे. का बाबा रडताय तुम्ही? याचं कारण असं आहे, अरे देवव्रता, अरे भीष्मा, माझ्या जीवनामध्ये ज्या कालावधीमध्ये माझं मुलगा विवाहाच्या वयामध्ये आणि मुलाचं लग्न बाजूला ठेवून मी मंडपाच्या बोहल्यावरती चढतोय, मी विवाह करतोय, मला तरी पटायला पाहिजे रे. पण माझ्याकरता तू अजन्म ब्रह्मचारी व्रताची त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली. अरे तू माझा मुलगा जरी असेल ना, मुलगा बापाच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही, पण इथं उलट झालेली का, मी तुझ्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. म्हणून जा, तुला आजपासून हा तुझा पिता शंतनू राजा तुला आशीर्वाद देतोय का पित्या करता अजन्म ब्रह्मचारी व्रत धारण करण्याची प्रतिज्ञा केली, भीष्म प्रतिज्ञा केली ना, त्याचा परिणाम हा तुझा पिता तुला आशीर्वाद देतोय का तुझ्या जीवनामध्ये तू इच्छा मरणी होशील, तुला वाटेल तेव्हा मृत्यू येईल. ऐका, त्याचा परिणाम पितामह भीष्माचार्य इच्छा मरणी झाले, पण तरी सुद्धा अंतकाळाच्या वेळा त्यांना सुद्धा दुःख उपभोगावं लागलं. किती पवित्र महात्मा हो. पितामह भीष्माचार्यांचं चरित्र जर महाभारत काढलं वाचायला लागलं ना महाराज, दोन्ही डोळ्याला गळगळ आसवाच्या धारा लागताना अंगावरती शहारी येता. इतकं पवित्र, जसं संतांमध्ये ज्ञानोबारायचं चरित्र रडल्याशिवाय मनुष्य वाचू शकत नाही, तसं महात्म्यामध्ये भीष्माचार्यांचं चरित्र डोळ्यात आसवाच्या धारा आल्याशिवाय वाचू शकत नाही महाराज. इतका पवित्र महात्मा आहे, तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये दुःख उपभोगलं. किती पवित्र आहे हो. अंतकाळाच्या वेळेला सुद्धा भगवान परमात्म्याचं भजन चाललं. काय इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. देवाला प्रार्थना करताय, देवा अंतकाळाच्या वेळेला एकच अपेक्षा आहे, ती पूर्ण कर. काय? उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. देवा त्या वेळेला उशीर करू नको बाबा, अंतकाळाच्या वेळेला जवळ ये. आणि भगवान परमात्मा सुद्धा पितामह भीष्माचार्यांच्या अंतकाळाला भेटायला येतो. देवाला पाहिल्याबरोबर पितामह भीष्माचार्य रडता, देवा आपुला तू बोल साच करी खरं केलं. पितामह भीष्माचार्य रडायला लागले. ऐका, पितामह भीष्माचार्य रडता यात विशेष नाही हो. जगाचा मालक भेटायला आलेला पितामह भीष्माचार्यांकरता देव सुद्धा रडायला लागला. धर्मराजानं प्रश्न विचारला, हो ती रडता सोडा हो,
ते महात्मा आहे, तुमचे भगवत भक्त आहे, तुमचे भक्त आहे, त्यांनी रडणं तुम्हाला पाहिल्याच्या नंतर अंतकाळाच्या वेळेला साहजिक आहे, पण तुम्ही सुद्धा रडता, याचं कारण काय? असं म्हटल्याबरोबर देवानं सांगितलं, पांडवांनो हे तुम्हाला कळणार नाही रे, मी रडतोय हे फक्त पितामह भीष्माचार्यांचा अंतकाळ होतोय, म्हणजे फक्त पितामह भीष्माचार्यांचा अंतकाळ नाही, तर पितामह भीष्माचार्यांचा अंतकाळ म्हणजे जणू ज्ञानाचा अंतकाळ आहे. इथून पुढे ज्ञान राहणार नाही, ज्ञान राहील ना, पण फक्त पुस्तकी ज्ञान, अनुभवी चालता बोलता ज्ञानाचा अवतार म्हणजे पितामह भीष्माचार्य. किती पवित्र महात्मा होते माहितीये का पितामह भीष्माचार्य? ज्या वेळेला कौरव पांडवाचं युद्ध झालं, युद्ध झाल्याच्या नंतर त्या युद्धामध्ये असं आपल्याला सगळ्यांना माहितीये, भगवान परमात्म्याच्या रथामध्ये देव सारथ्य करत होता आणि पुढून पितामह भीष्माचार्य बाण सोडायचे. बघा, इकडून अर्जुनानं बाण सोडला का पितामह भीष्माचार्यांचा त्या ठिकाणी रथ आहे ना 40 हात पाठीमागं जायचा, आणि त्यांनी बाण मारल्याच्या नंतर अर्जुनाचा रथ फक्त हालायचा, फक्त डगमगायचा. परत अर्जुनानं धनुष्याला बाण लावा, त्यांच्या रथावरती बाण सोडला, 40 हात रथ पाठीमागं निघून जायचा, आणि परत त्या भीष्माचार्याने बाण सोडला का अर्जुनाचा रथ फक्त हालायचा, आणि पण अर्जुनाचा रथ फक्त हालायचा पितामह भीष्माचार्यांच्या त्या ठिकाणी बाणानं, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं पितामह भीष्माचार्याने बाण मारला का वाह काय बाण सोडला. इकडं अर्जुनानं बाण सोडला का 40 हात मागं जायचा, तरी देव काही म्हणत नव्हते. अर्जुनानं पाहिलं, एकदा बाण सोडला 40 हात रथ मागं, काहीच म्हणत नाही. परत तिकडून बाण आला, फक्त रथ डगमगला, तरी देवानं म्हणा वा काय बाण सोडलं. त्यावेळेला अर्जुन म्हणलं का रे कवचं पाहून राहिलं, माझ्या साईडनं राहून त्यांची वावा करतोय, नेमके चाललं काय? मी बाण मारल्यानंतर 40 हात रथ पाठीमागं जातोय, तरी माझी वावा नाही, आणि त्यांनी बाण सोडल्यावर फक्त रथ डगमगतोय, तरी सुद्धा वावा त्यांची का चालली? त्यावेळेला देवानं सांगितलं, अरे तुझ्या बाणानं रथ 40 हात पाठीमागं जाणं काही विशेष नाही, पण तू त्यांच्या बाणानं फक्त डगमगतो हे सुद्धा विशेष आहे. काय विशेष आहे माहिती आहे का? अरे तू धनुर्विद्ये पारंगत आहे, तुझ्या बाणानं 40 हात जातो यात विशेष नाही रे, पण तुझ्या रथावरती किती ताकद आहे, किती बोज आहे माहिती आहे का? मी त्रैलोक्य निर्माण करणार आहे, अनंत ब्रह्मांड माझ्या उदरामध्ये, अनंत ब्रह्मांडी उदरी हरी हा बालक नंदा घरी, अनंत ब्रह्मांड माझ्या उदरामध्ये, आणि तो जगाचा मालक तुझ्या रथावरती सामान्य बोज आहे. पण एवढा मोठा भगवान परमात्मा अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये, तो भगवान परमात्मा रथावरती असताना सुद्धा निदान रथ डगमगतो का होईना, ही त्या म्हाताऱ्याची त्या पितामह भीष्माचार्यांची ताकद आहे. त्यांच्या रथावर कोणीच नाही, त्यांचा किती लांब गेला तर काय विशेष आहे, पण तुझ्या रथावरती देव असताना, एवढा सगळा त्रैलोक्याचा बोज असताना सुद्धा तुझा रथ किंचित का व्हायना हलतो, ही ताकद पितामह भीष्माचार्यांसारखं आहे. बघा, असे असणारे पवित्र महात्मा, पण त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये अंतकाळाच्या वेळेला दुःख उपभोगावं लागतं. कर्म कोणालाही सोडत नाही, म्हणून कर्म करताना पवित्र करा. आणि एखाद्या वेळेला चांगलं नाही करता आलं ना तरी चालेल, पण वाईट करू नका. कबीरदास महाराज गोड वर्णन करता, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते हो तुम तो काट बन कर मत रहना. फुलं होऊन नाही एखाद्याला सुगंध देता आला तर चालेल, पण काटे होऊन लोकांना टोचू नका, इतकं वाईट कर्म करू नका. पवित्र कर्म आपल्या जीवनामध्ये करा, कारण कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये जन्म होतो, आणि कर्मानुसार प्रत्येकाच्या जीवनामध्ये जावं लागतं. मग जगद्गुरु श्री तुकोबाराला साधकांनी सांगितलं का हो तुम्ही सांगता कर्म पवित्र करा, आपल्या जीवनामध्ये अंतकाळ पवित्र होईल. मग का हो महाराज, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आयुष्यभर गोड अट्टहास करा. तुकोबारायचं जीवन जर पाहिलं, तुकोबारायने आयुष्यभर त्रास सहन केला. किती त्रास सहन केला महाराज? परमार्थ करताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनाला किती वाटे, किती दुःख आहे महाराज, हे आम्हाला संत महात्म्यांनी ज्ञानोबारायनं तुकोबारायनं दुःख सहन केलं म्हणून सुखाचे दिवस आहे. पण ऐका, तुकोबारायनं आयुष्यभर त्रास सहन केला महाराज, म्हणता याच साठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मग का हो महाराज, तुमच्या जीवनामध्ये आयुष्यभर जो अट्टहास केला तो अंतकाळ गोड होण्याकरता केला का हो? मग तुमचा शेवट गोड झाला. महाराज म्हणता फक्त शेवट गोड झाला यात विशेष नाही, मला आता जन्म मरणाच्या हातातून माझी काया सुटली, अभंगाचं दूत मरणाधी सुटली काया,
टाळी वाजवा वा बारा म्हणता मरणा हाती सुटली काया विचारी आणि छया जगद्गुरु श्री तुकोबाराय वर्णन करता आता मला जन्म नाही आता मला मृत्यू नाही बघा जगद्गुरु श्री तुकोबारायच्या जीवनामध्ये तुकोबारायनं अंतकाळाचा सोहळा साधला आपण मृत्यूला वाईट समजतो पण संत महात्म्याच्या जीवनामध्ये आपण ज्या गोष्टीला वाईट समजतो त्याच दिवसाला संत महात्मे परम मंगल दिवस समजा बदल आहे संत महात्म्याच्या जीवनामधले बघा तुकोबारायच्या जीवनामध्ये ज्या वेळेला घेण्याकरता पुष्पक विमान आलं तुकोबाराय म्हणता देवा थांब मला विचारू दे कोणला यायचंय का या जगाचे फार माझ्यावरती उपकार आहे तुकोबाराय गेले बाबा समाजाकडे का रे मला घेण्याकरता देवाला चालत्या वैकुंठाला लोक म्हणले आतापर्यंत तुका चांगला होता या देवानीच करायला लागला बघा समजा आता कीर्तन झालं काका तुम्ही कोणी विचारलं मला का महाराज आता इथून घरीच का दुसरी का कुठं मी म्हणलो काही नाही वैकुंठाला जायचंय चालत्या का तुम्ही म्हणशाल आतापर्यंत चांगला होता गोळ्या संपल्याकडे याच्या नाही का वैकुंठाला चला म्हणायला लागला पण तुकोबारायला म्हटले लोक वेडा झाला जगद्गुरु तुकोबारायला म्हणता पण तुकोबाराय म्हणता आज माझी भक्ती सफल झाली वेडा झालो आणि वेडी अशा गावा गेलो तुकोबाराय स्वतःच्या पत्नीला म्हणता पत्नी यायला तयार नाही मग तुकोबाराय म्हणता 20 पर्यंत वाट लावायला चला 20 पर्यंत सगळ्या समाजाला आणि तुकोबाराय सगळ्या समाजाला हात जोडून सांगता काय आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगा विनती माझी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो अंतकाळी विठू आमासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी तुकोबाराय त्या ठिकाणी पुष्पक विमानामध्ये बसून तुकोबारानं सदिह वैकुंठ गमन केलं ही तुकोबारायची क्रांती आहे आणि या जगतामध्ये म्हणून तुकोबारायसारखे संत या जगतामध्ये नाही तुकोबारायनं जन्म मरणाच्या येरझाऱ्यामधून सुटका केली मग आपल्या जीवनामध्ये अभिमान करायचा असेल साधण्याचा करा दुसऱ्या गोष्टीचा काय श्रीमंतीचा ऐश्वर्याचा हे कोणाच्या सोबत आलं नाही आणि आपण जाताना सुद्धा घेऊन जाणार नाही महाराज म्हणताना क्या लेके आया बदे क्या लेके जाएगा 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला महाराज म्हणता राजा येताना काही घेऊन आला नाही जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाही म्हणून कुठल्या गोष्टीचा अभिमान करू नको एखाद्याला अभिमान राहतो महाराज मला एवढी जमीन आपण जर गेलो महाराज एखाद्याच्या घरी बघा नवनाथ महाराज तर ते लोक आम्हाला सांगतात म्हटले महाराज हे सगळा हा गट आहे ना आपलाच ही जमीन सगळी आपलीच ती जमीन कदाचित आपल्याकडे बघून हसत असेल अरे तुझा बापही आपलीच म्हणायचा आजही आपलीच म्हणायचा बरेच जण मला माझं म्हणायचं ही माती ही जमीन माझी आहे पण माझं म्हणणाऱ्याला मी बऱ्याच जणाला मातीमध्ये घातलं तसा तुझा सुद्धा नंबर येतोय थांब म्हणून बघा याचा अभिमान करू नका जरी होय गर्भ ज्ञानता
अभिमान सहन होत नाही. अभिमान करण्यासारखं काय? मातीमध्ये जन्माला आलो, या शरीराची सुद्धा माती होणार आहे. महाराज म्हणताना माती की पुतले तुझे किसका गुमान है, माती के पुतले तुझे किसका गुमान है, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है, माटी के पुतले तुझे किसका गुमान है, माटी के पुतले तुझे किसका गुमान है. खाली हाथ आया बंदे, खाली हाथ जाएगा. खाली हाती आला ना, रिकामी हाताने आला तसं रिकामी हाताने जाणार आहे. म्हणून त्या ठिकाणी पवित्र कर्म कर, ते कर्म आपल्या सोबत येणार आहे. केलेलं भगवान परमात्म्याचं नामचिंतन येणार आहे. कारण मृत्यू या जगतामध्ये, आपल्या जीवनामध्ये मृत्यूवरती, काळावरती आजपर्यंत कोणाला विजय प्राप्त करता आला नाही. तो करावा संत महात्म्याने. मग आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये पवित्र कर्म करा. ते कर्म निश्चित आपल्या जीवनामध्ये कर्मच तारणार आहे, कर्म मारणार आहे. कर्मानुसार जन्म झाला, आगा कर्मी जीव उरावे, ते सुख दुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे. देहा एक कर्मानुसार आपला जन्म झाला, तसं कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस मृत्यू येणार आहे. मृत्यू कोणाला चुकवता येत नाही. महाराज म्हणता नरूपमसे तथोपलभ्यते, नांतोन चादिरेन च संप्रतिष्ठ, अश्वत्थमेनं सुविरूढ मूल मसंग शस्त्रेन दृढेन चित्वा. जन्म मृत्यूला अश्वत्थ नावाचा वृक्ष म्हटलेला आहे आणि याचं छेदन करण्याकरता ज्ञानाची गरज आहे. मग ज्ञान कोणतं ज्ञान आपल्याला तारण आहे तर ज्ञानोबा म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनियात आणावे आणि संता या भजावे सर्वस्वीसी. जे संताच्या चरणाजवळ पोचवतं, संताचं भजन करायला होतं, तेच ज्ञान आपलं उद्धार करणार आहे. भगवान परमात्म्याचं चिंतनच आपला उद्धार करेल. कृष्ण भक्तीशिवाय उद्धार होऊ शकत नाही. महाराज म्हणताना कृष्ण भक्ती विन तरला आहे कोण, ऐसा दाखवा निवडून एकतरी. असा एखादा तरी दाखवा का कृष्ण परमात्म्याचं चिंतन न करता त्याच्या जीवनामध्ये उद्धार झाले. बघा, देवाच्या कथेसारखं, देवाच्या नावासारखं या जगामध्ये श्रेष्ठ काहीच नाही. किती सामर्थ्य, जितकी ताकद देवामध्ये नाही तितकी ताकद देवाच्या कथेमध्ये, देवाच्या नावामध्ये. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण आहे श्रीमद भागवत महापुराणामध्ये. ज्या वेळेला राजा परीक्षितीच्या जीवनामध्ये शाप भेटला, जा राजा, माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला ना, मी तुला शाप देतोय, 7 दिवसामध्ये तक्षक नावाच्या सर्पदंशानं तुझा मृत्यू होईल. असा शाप राजाच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. राजा प्रत्येक महात्म्याला विचारतो का हो 7 दिवसात माझा उद्धार होईल असं काहीतरी सांगा. पण प्रत्येकानं सांगावं आमचे जन्माचे जन्म गेले, आमचा उद्धार होणार नाही, झाला नाही अजून, तुझा कुठं 7 दिवसात करून घेऊ. पण एक पूर्व पुण्येश बळान एक महात्मा भेटले, त्यांचं नाव आहे शुकाचार्य. शुकाचार्य अजान भाऊ महात्मा आहे. अजान भाऊ कुणाला म्हणायचं, ज्यांचे गुडघ्याच्या खाली हात आहे त्यांना अजान भाऊ म्हणता. शुकाचार्यानं पाहिल्याबरोबर राजाला समाधान झालं, तुम्ही माझा उद्धार करू शकता. आणि त्यावेळेला सांगितलं मला 7 दिवसामध्ये, राजा 7 दिवस नाही 7 मिनिट सुद्धा उद्धारा करता भरपूर आहे. कारण 1 तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. पण ते खटवांगरायाची अनंत जन्मीची साधनं होती. तुम्ही ते 1 तासाच्या भरोश्यावर राहू नका, नाही तर ते 1 तासाच्या भरोश्यावर अशा लंकावा होऊन जाईल, सांगता येत नाही, नाही का. अवघड आहे. खटवंग राजाचं चरित्र असं वर्णन आहे. खटवंग नावाच्या राजाच्या जीवनामध्ये याला देवांनी देवलोकामध्ये नेलं होतं. देवलोकामध्ये नेल्याच्या नंतर देवलोकातलं याला सेनापती गेलं आणि ते तिथं दुसरा सेनापती भेटल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी सांगितलं, राजेसाहेब तुमचं इथलं कार्य संपलं, आम्हाला दुसरा सेनापती भेटलं, तुम्ही जाऊ शकता. त्यावेळेला सांगितलं मला काही अडचण नाही, मी दुःखी नाही, पण मला मृत्यू लोकामध्ये नेऊन सोडा. खटवंग राजाला सोडलं. सगळ्या देवांनी प्रश्न विचारला का हो तुम्ही आमच्याकरता भरपूर आमची सेवा केली सेनापती म्हणून, मग याच्या मोबदल्यामध्ये काही पाहिजे असेल तर मागा. त्यावेळेला सांगितलं याच्या मोबदल्यामध्ये एकच सांगा, तुम्ही सगळे देव इथं जमलेले. म्हटले बरोबर आहे. मग तुमच्यामध्ये काल नावाची देवता आहे जी प्रत्येकाच्या आयुष्याची गणना करत राहते. त्या काल नावाच्या देवतेला विचारून माझं आयुष्य किती राहिलं तेवढं सांगा, तरी मी तुमच्या सेवा केल्याचं फळ मला पदरात पडलं, हे मला प्राप्त होईल म्हटले. त्यावेळेला काल नावाच्या देवतेला विचारून सगळ्या देवांनी सांगितलं तुम्हाला 1 तासाचं आयुष्य त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हटले. राजानं सांगितलं काळजी करू नका, माझं फळ भेटलं, तुम्ही निघून जा. आणि राजानं 1 तासभर अशी काही साधना केली, देवाचं असं काही दान केलं का परमपदाला राजा त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. राजा 1 तासात उद्धार होऊ शकतो, तुला 7 दिवस आहे, काळजी करू नको. कथा सांगायला लागले. असं म्हणता बाकीच्या देवदेवत्यांना कळाल्यानंतर
तर इंद्रानं काय केलं, अमृताचा कलश घेतला आणि घेऊन निघाले. काय म्हटले शुकदेवजी महाराज, म्हटले इंद्रा कसं काय येणं केलं? काही नाही, तुम्ही कथा सांगताय. म्हटले हो. मग ती राजाला न सांगता आम्हाला सांगा. नाही रे, राजाच त्याचा अधिकारी, राजाला सांगावं लागेल. नाही नाही, याच्या मोबदल्यामध्ये काही द्यायला तयार आहे, पण सांगा. म्हणले नाही नाही, काही दिलं तरी नाही. नाही म्हणले एवढं घ्या पण द्यास, नाही का? हे तवा पण सुरू झालं असेल, तिकडे जायला ना एवढे घ्या पण या, आमच्याकडे जास्त देतो पण या, नाही का? हे तवा पण सुरू झालं असेल. बहुतेक ज्यांना कळलं त्यांना कळलं, नाही कळलं त्यांनी नंतर महापार्षद घेऊन जा. असो, त्या माध्यमातून अमृताचा कलश. नाही, राजाला विचारलं हा कलश अमृताचा देतोय, पण मला कथा श्रवण करू दे. राजानं शुकाचार्यानं विचारलं कथेमध्ये अमृतामध्ये बदल काय आहे? राजा अमृत अमर बनवतं, पण जन्म मरणाच्या इरझारामधून त्या ठिकाणी सोडण्याची ताकद फक्त कथेची, अमृताशी नाही. राजा म्हणतोय मला अमृत नको, मला कथा द्या. तरी सुद्धा इंद्रानं आग्रह धरला. त्यावेळेला शुकाचार्य त्याला हाही नाही उत्तर न देता एक उदाहरण सांगितलं. म्हटलं इंद्रा, काय झालं, एक रस्त्याने एक गृहस्थ चालला, एक मनुष्य चालला, आणि रस्त्यानं जाता जाता काय झालं माहितीये का, वाटेमध्ये त्याला एक काच सापडली. इतकी भारी काच होती, ती जणू काही हिऱ्यासारखी दिसायची. बरोबर, ती काच त्यानं घेतली आणि तो एका राजाकडे गेला. बरं, त्या राजाकडे याला जी सापडलेली काच होती त्या काचेसारखेच हिरे होते. मग यानं काय केलं, म्हटले राजे साहेब मला काच सापडली, ही तुमच्या हिऱ्यापेक्षा काही दिसायला कमी नाही, मग ही काच तुम्ही घ्या आणि तुमचे हिरे मला द्या. म्हटले मग राजानं द्यायला पाहिजे का नाही? म्हटले इंद्रा, म्हटले असं थोडे. मग तो मागणारा बावळट म्हणावा, मागणारा वेडा म्हणावा, मागणारा मूर्ख म्हणावा. शुकाचार्य म्हटले तो मागणारा तो मनुष्य नाही मूर्खा, तो नाही वेडा, तूच वेडा आहे, तूच मूर्ख आहे. कस काय? काचाच्या मोबदल्यामध्ये हिरे देत नाही, तसं हे कथा अमृत आहे, तू फक्त अमृत घेऊन आलेला आहे, हे कसं देणं शक्य आहे? आणि म्हणून त्या कथेनं राजा परीक्षितेच्या जीवनामध्ये 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी उद्धार केला. मला मुद्दा हा मांडायचा आहे, देवाईपेक्षा देवाच्या कथेमध्ये, देवाच्या नावामध्ये फार सामर्थ्य. म्हणून गोड भगवान परमात्म्याची कथा श्रवण करा, गोड देवाचं नामचिंतन करा. निश्चित आपल्या जीवनामध्ये उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. देवाचं नाव किती पवित्र आहे माहिती आहे का? त्या नावाची गणना सुद्धा करता येत नाही. महाराज म्हणताना ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी साडा, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी साडा, ज्ञानदेव शकत नाही. बघा, पृथ्वीपेक्षा या मोठं या जगतामध्ये काही नाही, पण पृथ्वीपेक्षा 10 पट मोठं पाणी आहे, पाण्यापेक्षा 10 पट मोठं तेज आहे, जल आहे, जलापेक्षा 10 पट मोठं तेज आहे, तेजापेक्षा 10 पट मोठं आकाश आहे, आकाशापेक्षा अनंत पट मोठं जर काय असेल तर गगनाहुनी वाढ नाम आहे. भगवान परमात्म्याचं नाव इतकं मोठं आहे
मग त्या भगवान परमात्म्याचं नावाचं चिंतन करा, उद्धार होईल का हो मारा. मग तुम्ही भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं, मग झाला का उद्धार. मारा म्हणतारे उद्धार नाही, जन्म मरणाच्या इरझारामधून माझी सुटका झाली. आता माझ्या जीवनामध्ये नासून या गेली खमती सहज स्थिती भोगाची. कुठले भोग भोगायची आता माझ्या जीवनामध्ये गरज राहिली नाही. आणि इथून मागं माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख झालं त्या दुःखाचं सुद्धा शालन झालं. नवे नवे त्या दुःखाची आता मला काही वाटत नाही, कारण त्याचं फळ माझ्या पदरामध्ये पडलेलं आहे. आता जन्म मरणाची मला गरज नाही का हो मारा. तुम्हाला जन्म मरणाची का गरज नाही, तर महाराज म्हणता देव आणि मी आता वेगळा राहिलेलो नाही, म्हणून जन्म मरणाची गरज नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका भोगाचे
मुलं राहिलं नाही, दोनाचं ऐक्य झालं. आता आमच्या जीवनामध्ये जन्म मरणाची येर झाली नाही, कारण आम्ही भगवान परमात्म्याचं भजन केलं. कसं असतं देवाचं भजन? एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्या प्रमाणात भजन विचारी आणि छेना सुनिया गेली खंती सहजस्थिती भोगाची. यथामती यथावकाश अभंगाचं पहिलं चरण सोडवलं. वेळी अभावी डायरेक्ट शेवटच्यावरती आलो. पुनश्च एकदा आजकीम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांची परिचित असणारे गंगा भागीरथी अंजनाबाई भागवत जामदार आजींना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते. त्यांच्या दुःखात असलेला संपूर्ण जामदार परिवार आहे. अशोक भागवत जामदार मुलगा, सुखदेव रामदास जामदार पुतण्या, त्या ठिकाणी 2 पुतणी आहे, नातू, असा त्यांचा परिवार. त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे म्हणून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान, तर्पण, पूजाविधी त्या माध्यमातून त्या ठिकाणी आमचे एरंडगावचे देवीदास काका असतील, आमचे सुखदेव काका असतील, त्यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचोक घडलेलं तुम्हा थोडं सज्जन मायबापाचं दर्शन, मातृवर्ग, पितृवर्ग, सगळे गायक वादक सगळ्यांना मनापासून धन्यवाद. साऊंड अतिशय गोड. एकदा गायक वादक आणि साऊंड करता जोरदार टाळी झाली पाहिजे. आमचे निमाळ्यावरनं महाराज उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. आमचे नवनाथ महाराज आहे, सगळ्यांना ओमकार महाराज, निलेश महाराज, नवनाथ महाराज, योगेश महाराज, विनेकरी बाबा आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. साऊंड अतिशय गोड आहे. आमचे प्रदीप दादा, त्यांनाही धन्यवाद. जाता जाता एक सांगेल, ज्या पवित्र मायबापानं आपल्याला जन्माला घातलं त्या आईवडिलांना विसरू नका. आई काय असते गड्या? आज या जामदार परिवाराच्या जीवनामध्ये विचारा. मातृछत्र हरपल्याच्या नंतर, आई गेल्याच्या नंतर आई काय असते कळत असते. बघा, जोपर्यंत आई आहे ना महाराज, तोपर्यंत आईला आपण म्हणत असतो, आई तुला काही कळत नाही. पण ऐका, ज्या आईला काही कळत नाही ना, ज्या आईला आपण अज्ञानी म्हणतो ना, सज्ञानी करण्याची आपल्याला ताकद फक्त त्या आईमध्येच आहे ते गड्या. म्हणून जोपर्यंत आहे ना त्या आईला विसरू नका. कारण या जगाचा, तिन्ही जगाचा स्वामी असेल पण आई नसेल तर तो भिकारी. म्हणून म्हणताना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय सुखकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, स्वामी आई विना भिकारी. म्हणून जोपर्यंत माय नाही ना, ज्याच्या जीवनामध्ये ज्याची आई गेली त्याला विचारा. बघा, आपली आई काय असते गाड्या, इकडं विचारा. ह्या माता माऊल्यांच्या जीवनामध्ये ज्या दिवशी आई गेली, ज्या दिवशी माहेरातला आपला बाप गेला ना, त्या दिवशी आपण समजून जायचं आपलं हक्काचं माहेर संपलं गड्या. सांगून जाईल आपल्यावरती आपला भाऊ किती प्रेम करू द्या, आपल्यावरती आपल्या भाऊजाईनं बाकीच्या नातेवाईकांना किती प्रेम करू द्या, पण मी सांगून जाईल, जोपर्यंत तुमची माहेरातली माय फाटक्या लुगड्यातली जिवंत आहे ना, तुम्ही रिकामी पिशवी घेऊन जाती, रिकामी पिशवी भरवून आल्याशिवाय राहणार नाही. पण ज्या दिवशी तुमच्या जीवनातली तुमची माय गेली ना, तुम्ही कधीच पिशवी नेऊ नका. तुम्हाला सुद्धा नेण्याकरता संकोच वाटेल. कारण आई गेली, आई आपली फाटक्या लुगड्यातली असू द्या, कशी असू द्या, आई आई आहे महाराज. बघा, असं वर्णन आहे. विनोबा भावेंच्या जीवनामधला प्रसंग आहे. विनोबा भावे व्याख्यानाला जायचे आणि विनोबा भावे व्याख्यानाला जाताना काय करायचे माहिती आहे का, आपल्या आईचं जे लुगडं आहे त्या लुगड्यावरती त्या ठिकाणी झोपायचे, लुगड्यावरती बसायचं. कुणीतरी प्रश्न विचारला, का हो तुम्ही एवढं मोठं व्याख्यान करता, तुम्हाला कुणी काही देऊ शकतं, पण तरीसुद्धा तुम्ही पिशवीमध्ये त्या फाटलेल्या लुगडं आईचं जे वस्त्र ते घेऊन का हिंडता, त्याच्यावरती का झोपता? त्यावेळेला विनोबा भावेने त्या गृहस्थाला उत्तर दिलं, तुला कळणार नाही म्हटले, मी ते आईचं लुगडं नाही, त्याच्यात साक्षात माझी माय आहे. कारण माझी आई फार लवकर मला सोडून गेली. आईचं प्रेम काय आहे तुला कळणार नाही. माझी माय गेली, पण ज्या दिवसापासून माझी माय गेली मला असं वाटतच नाही हे लुगडं माझ्या आईचं ज्या वेळेला मी घेऊन फिरतो, ज्या वेळेला त्या लुगड्यावरती झोप
झोपतो त्या लुगड्यावरती बसतो, मला असं कधी वाटत नाही माझी आई गेली, मी ज्या वेळेला त्या लुगड्यावरती झोपलो असं वाटतं मी माझ्या आईच्या कुशीमध्ये झोपलेलो आहे. इतकी ताकद त्या आईमध्ये. म्हणून जोपर्यंत माय आहे ना त्या आईला विसरू नका. या जगतामध्ये देवाचं दर्शन, आईचं मार्गदर्शन झालं तरच आपलं जीवन सफल होईल, अन्यथा नाही गड्या. म्हणून आपलं जीवन सफल होण्याकरता आईचं मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये आईसारखं प्रेम या जगामध्ये निस्वार्थ कोणी करू शकत नाही. आमचे संत महात्मे वर्णन करता, आई सिकळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. निस्वार्थ प्रेम करणारं पात्र या जगतामध्ये कोण असेल ना गडा, ती आई आहे. ती देवाची असू द्या, ती संताची असू द्या, ती तुमची माझी असू द्या. आपण अर्ध्या रात्री कुठून शेतामधून राबून येऊ द्या, अर्ध्या रात्री कुठून फिरून येऊ द्या, घरी जाऊ द्या. घरी गेल्याच्या नंतर दरवाजा वाजवा. दरवाजा वाजवल्याबरोबर तुमची म्हातारी माय जर घरामध्ये जिवंत असेल ना गड्या, पहिल्या वाजवल्याबरोबर पहिल्यांदा आवाज दिल्याबरोबर आपल्या दरवाजा उघडायला येणारी जर कोण असेल तर ती म्हातारी माय आहे. तिला चालता येत नसू द्या गड्या, काठी टेकवईल येईल, पण साहूल आली, हा माझा मुलगा आला, आपल्या पायाच्या आवाजावरून ओळखेल आपल्याला. आणि दारामध्ये आल्याबरोबर पहिल्यांदा आपल्याला विचारेल, का रे तू जेवण केलं का, कुठं गेला होता, काय केलं, किती धन आणलं विचारणार नाही, तू जेवण केलं का. पण इतक्या प्रेमानं विचारल्याच्या नंतर आपण आईला असंच म्हणू काय, प्रत्येकजण आईनं विचारलं एवढ्या का ग आई, हा जाऊ दे केलं, तुला कळतंय का, एवढ्या रात्री काही विचारावं, काही कळतं का, असं जरी म्हणू द्या, पण तरी सुद्धा तिची खोड, तिचा नियम ती मोडणार नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला वेळ झाल्याच्या नंतर आई भोजन केलं का हेच विचारणार. ते पात्र या जगताच्या पाठीवरती कोण असेल तर ती माय आहे. माय गेल्याच्या नंतर काय दुःख असतं ना, जगाचं त्या ठिकाणी उद्धार करण्याची ताकद, जगाची मायबाप होण्याची ताकद ज्ञानोबरायामध्ये. सोपान काका ब्रह्मदेवाचे अवतार आहे, पण ज्या वेळेला स्वतःच्या मायबापानं देहांत प्रायश्चित्त घेतलं, दिवाळीचा सण आला, दिवाळीच्या सणाला लोकाच्या घरामध्ये फटाके फुटायला लागले, लोकांना सगळ्यांनी नवीन वस्त्र परिधान केले. सोपान काका आपल्या ताटीजवळ येऊन रडायला लागले. रडायला लागल्याच्या नंतर मुक्ताई साहेबांना विचारलं, सोपाना अरे तू ब्रह्मदेवाचा अवतार आहे, तू का रडतो गड्या. आई, अगं मुक्ता, रडण्याचं कारण असे, प्रत्येकानं नवीन वस्त्र घातली, प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधोड आहे, प्रत्येकाला नवीन वस्त्र आहे, फटाकडे वाजताय, याचं कारण फक्त त्यांचे मायबाप जिवंत आहे म्हणून ना. मुक्ता, आपली आई जर जिवंत असती तर आपल्याला फाटके वस्त्र घालावे लागले नसते. आपली आई जर जिवंत असती तर आपल्याला भुकेच्या जागी इंद्रायणीचं घटा पाणी पिऊन दिवस काढावं लागले नसते ना. परत ज्ञानोबरायाने यावं, सोपाना अरे का रडतो बाबा, फाटलेलं धोतर दाखव. दादा, माझं फाटलेलं धोतर आहे, दिवाळीला धोतर सुद्धा बदलू शकत नाही. आपली माय जर असती तर लोकांच्या शेतामध्ये जाऊन मजुरी केली असती, पण मला बन्याल घेतलं असतं, धोतर घेतलं असतं, पगडी घेतली असती ना. बघा, म्हणून माय आहे तोपर्यंत आईला विसरू नका. आई काय असते, जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कळत नाही, गेल्याच्या नंतर मिळत नाही. बघा, आई गेल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये कशी अवस्था होते. विजला हो दीप कसा जाऊ मी मोदिरी, विजला हो दीप कसा जाऊ मी मोदिरी, सावळी ओ माझी आई किती मोप प्रेम दे, विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरात, आई माझी मायेचा सागर तिने दिला जीवनाला कार. आई ती आई असते. बघा, आई गेल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये कशी अवस्था होते, कवी गोड वर्णन करतो. कुठं गेली माझी आई, मला करमत नाही, हे नाग आई मला झोप येत नाही, 9 महिने गर्भात पाळिले, बोट धरून मला चालविले, 9 महिने गर्भात पाळिले, बोट धरून मला चालविले, रडू आली आई कोण गाई नंगाई, हे नाग आई मला झोप येत नाही. म्हणून सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेविसे किर शरीर लोणकी, जे आई वडिलांची गोड सेवा करा, ज्या संताची योगन हा योग घडून आला त्यांचं मोठे प्रेमानं भजन करा. माऊली ज्ञानेश्वर.
तुकाराम जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम एकदा सगळ्यांच्या आभार. बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द गेले असतील लेकराच्या अंतःकरणानं माफ करा. जे बरोबर असेल ज्ञानोबा राहायचं तुकोबा राहायचं गुरुवर यांचं. जे चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे मला परत करा. 2 मिनिटं आजींना श्रद्धांजली अर्पण झाली आपली सेवा. 2 मिनिटं आजींना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता वरती हात करा. महिला मंडळ पुरुष मंडळ. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया श्री नृसिंहनाथ महाराज की जय. शेवट तो भला